चितळे बंधू. आपण बघताय एबीपी माझा. अहमदाबाद विमान अपघाताच्या अनेक करुण कहाण्या आता समोर येतात. त्यातली एक म्हणजे या अपघातात आईने आपल्या लेकाला गमावलंय. विमान कोसळलं त्या मेघानी नगरमध्ये सीता पाटनिया चहाची टपरी चालवायच्या. आईसोबत चहाची टपरी लावणाऱ्या 15 वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय. कोसळलेल्या विमानाचे काही तुकडे चहाची टपरी असलेल्या ठिकाणी कोसळले आणि या ठिकाणी आगीचा भडका उडाला. त्यावेळी पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईने एकच आक्रोश केला. आगीतून मुलाची सुटका करण्यासाठी सीता पटनी यांनी शर्थीचे प्रयत्नही केले. त्यामध्ये त्या स्वतः 50% भाजल्या. अहमदाबाद रुग्णालयात सीता पटनींवर उपचार सुरू असून अजूनही त्यांना मुलाच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आलं नसल्याचं वडील सुरेश पटनी यांनी म्हटलेलं आहे. बीजे मेडिकल हॉस्टेल जिथे हे विमान कोसळलं त्याच हॉस्टेलच्या खाली एक चहावाला होता, आकाश पटनी त्याचं नाव होतं आणि याच अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर त्याची आई सुद्धा जखमी झालेली आहे. आप आकाश की चाची है? चाची है आकाश की। हुआ कल दोपहर में जब ये हादसा हुआ? हादसा हुआ वहाँ इसकी मम्मी चाय की लारी चला रही थी। चाय वहाँ पे चाय का दुकान है और लड़का वहाँ सो रहा था खाटले पे। जब ये हॉस्टेल के कहाँ पे? ये हॉस्टल का है यानी इसके पीछे नीचे का भाग, चाय का पिछला भाग में। और बलून ट्रेन है ना ऐसे आया आगे पीछे से आया ना, ऐसा धमाका हुआ, ऐसा पड़खा आया ना, पड़खा लड़के को एकदम उठा ने वहाँ लग गया, लग के बेभान हो गई। पति उसकी मम्मी वहाँ बचाने गई तो जो धमाका जड़ा रही ने उसके अंदर छोकरे को आग लग गई उसको। पति उसका मम्मी उलाने गई, बचाने गई तो उसकी मम्मी को आग लग गई, साड़ी वाड़ी सब सरकने लगी। और उसकी मम्मी उसका जीव बचाने के लिए छोकरे को छोड़ दिया, वो पूरा जल गया ना, इसलिए उसको छोड़ दिया। उसकी मम्मी भाग गई जलती। तो वो अभी एडमिट है और आकाश को तुरंत लाया गया हॉस्पिटल में? हाँ, पोस्टमार्टम में। आग ज्यामध्ये या आग जेव्हा खालपर्यंत आली तेव्हा त्यामध्ये आकाश पटनी सुद्धा जखमी झाला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याची आई जी त्याला वाचवण्यासाठी गेली ती सुद्धा गंभीररित्या जखमी आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समेत वेदांत ने एबीपी